नमस्कार मंडळी, मी दिव्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप सारे स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज भाऊबीजेचा दिवस. सकाळी सर्वात आधी उठून सर्व कामं वगैरे आवरून घेतलेत आणि आता ताई वगैरे आले आहेत, मुलं आले आहेत, तर कामं आमची रेंगाळतच चालतात. कारण च्या मागे लागावं लागतं की उठा, अंघोळ करा, असं करा तसं करा. पण त्यांचं काय, एक तर त्या शचीसोबत खेळण्यात गुंग राहतात, एक त्याच्याशी गप्पा करू दे, त्याच्याशी गप्पा करू दे, इकडे तिकडे फिरतात, पण अंघोळ वगैरे करत नाहीत. कारण असं वाटतं की अंघोळ वगैरे झाले की आपले कामं आवरून येतात, पण ते गोल 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 त्यामध्येच राहत असतात. म्हणून म्हटलं ना, पाहुणे आले की आपण हेही जास्तच आळशी होऊन जात असतो आणि त्यांच्यातच आपले कामं रेंगाळत राहत असतात. पण तरी आज मला लवकर कामं आवरून काकूकडे यायचं होतं, म्हणून मी लवकरच घरची कामं आवरून घेतली. आणि दिवाळीला माझं मेहंदी वगैरे लावणं झालं नव्हतं, म्हणून आज म्हटलं चला ताई आले तर ताईच्या हातून मेहंदी लावून घेऊयात. तर ताईंना मेहंदी लावायला लावली. त्यानंतर बाकी सर्व कामं आवरून घेतले. नंतर अंघोळ वगैरे सर्व घरातलं जेवणं वगैरे सर्व कामं केले आणि थोडंसं दुपारचे काही कपडे वगैरे ते आवरचीवर केलं. शचीला झोपवलं आणि मग दुपारून 3-3:30 वाजता मी आता काकूकडे आलेली आहे. कारण आज भाऊबीजेचा जो कार्यक्रम आहे ना, तो काकूकडे करण्याचं काकूंनी ठरवलेलं होतं. तर म्हटलं चला मग आज काकूकडे कार्यक्रम आहे, त्यांच्याकडे जेवणाचा कार्यक्रम आहे पूर्ण. तर आता एकटी बाई किती काम करणार आहे, तर चला थोडंफार मदत करूयात, म्हणून मी काकूकडे आलेली आहे. मी पोहोचलीच तर काकूचं भाजी वगैरेची आणि बाकी जे स्वयंपाकाची तयारी होती ते करून झालेली होती. मग मी गेली, थोडेफार काही लसूण वगैरे ते निवडण्याचं, कांदा वगैरे कापून देण्याचं काम केलं. त्यानंतर कणिक वगैरेही काकूंनी मळून ठेवलेली होती. तर मी पोचली. तिच्या 5-10 मिनिटांनीच मामा वगैरेही तिथं आले होते, म्हणजेच काकूचे भाऊ. तर त्या मामांनी काकूसाठी छान अशी भाऊबीजेची साडी आणलेली आहे. हे बघा, ही ती साडी आहे. आपण बघू शकतात किती छान आहे आणि कलरही खूप छानच आहे. येल्लो कलर आहे याचा, पण कपडा वेगळा असल्याकारणाने कलरही खूप वेगळा दिसतो आहे आणि येल्लो डार्क येल्लो कलर आहे. तर एक वेगळंच तिला शाईन आलेली आहे आणि याला कॉन्ट्रास्टमध्ये ग्रीन कलरचं ब्लाऊज आलेलं आहे. ब्लाऊजवरतीही छान असे जरी वर्क केलेलं होतं. तर अशी ही छानशी साडी मामा काकूसाठी घेऊन आलेले होते. मामा आले, त्यांनी चहा वगैरे घेतला. तेवढ्यातच आत्याही पोहोचल्यात. तर ह्या मोठ्या आत्या आहेत माझ्या, त्याही त्यांच्या इथून आलेले आहेत. ताई वगैरे दादा हेही आलेले होते. तर सर्व मंडळी पोहोचले. त्यांनीही कॉफी चहा वगैरे असं त्यांचं घेणं झालं. नंतर मग आत्याही स्वयंपाकात मदत करायला जुटल्यात. मामा त्यांना गोष्टी सांगत होते आणि आत्या मला पोळ्या लाटून देत होत्या. मी पोळ्या शेकत होती आणि काकूंचं एका साईडला भाजी वगैरे करणं चालू होतं. आमचं हे चालूच. तेवढ्यात शुभम, माझी जी मोठी ताई आहे संगीताताई, त्यांना घेऊन आला. सोबत आजी वगैरे आणि माझ्या दादाच्या ज्या मुली आहेत परी वगैरे, त्याही त्याच्यासोबत आलेल्या होत्या. तर सर्व पाहुणे मंडळी आता जमलेली आहे. सर्वांचा आता चांगलाच गोंधळ सुरू आहे. गप्पा गोष्टी काय चालू आहे, असं तसं सर्वांचं सुरू होतं. तेवढ्यातच आमचा स्वयंपाकही आता आटोक्यात आलेला आहे. सर्व स्वयंपाक करून झाला. भाजी पोळी भात वगैरे सहित सर्व जो स्वयंपाक होता तो रेडी आहे. आणि स्वीटमध्ये काकूंनी छान अशी बासुंदी बनवलेली होती. तर बासुंदी आधीच काकूंनी सकाळीच बनवून घेतलेली होती, त्यामुळे त्याचं एक टेन्शन गेलेलं होतं. तर चला आता सर्व स्वयंपाक झाला. आता मी जाते घरी, कारण खूपच उशीर झाला आहे. संध्याकाळ म्हटलं म्हणजे दिवे लावण्याचाच टाईम झाला आहे. तर मी घरी पोहोचलीच. तर इकडे आत्यांनी सर्व झाडझूड वगैरे करून ठेवलेली होती आणि ताईंनीही अंगणामध्ये छान अशी भाऊबीजेची रांगोळी काढलेली होती. तर चला म्हटलं एक काम आपलं यांनी आवरून घेतलं तेवढं तरी बरं. चला मी आले, हातपाय वगैरे धुतले, फ्रेश झाली आणि दिवे लावले आणि लगेच आम्ही काकूकडे आलोत. कारण चंद्रपूजनाचा जो कार्यक्रम होता तोही काकूंकडेच ठेवलेला होता, म्हणून आम्ही सर्वजण इथं आलो. आणि येताबरोबरच मग माझ्या मागे एकच काम असतं, ताट वगैरे काढणं वगैरे. तर जेही ओवाळण्याचं ताट वगैरे काढायचं होतं ते सामान मी काढलं आणि सामान वगैरे काढून झालं आणि आता सर्वजण आम्ही आलो आहेत बाहेर. आणि सर्वांनाच माहिती आहे की चंद्र पूजायचं म्हटलं पण आता नेमकी अमावास्या होऊन गेलेली असते. तर आज एकदम मायन्यूट असं छोटंसं चंद्राची कोर आज दिसत असते. तर आम्हाला खालून थोडीफार चंद्राची कोर दिसली, कोणाला नाही दिसली, कोणाला दिसली, असं आमचं चालू होतं. पण तसंच आम्ही चंद्राची पूजा वगैरे केली आणि सर्वजण घरामध्ये आलो. तर आता 7-7:30 वाजले होते आणि मोठ्या आत्यांनी कढई काढायला घेतलेली होती. त्यांच्याकडे हमेशा एकच काम असतं, ते इथंबरोबरच कढई काढायला लागत असतात. तर आज ते दुपारीच आल्यात, म्हणून त्यांनी पोळ्यांमध्येही मदत केली. आणि आता त्यामुळे चला मी गरम गरम भजे काढते, तुम्ही वाढायला घ्या. तर मी आणि काकू आम्ही दोघांनी सर्व जे पुरुष मंडळी आणि सर्व छोटे मुलं होते त्यांना सर्वांना जेवण करायला बसवून दिलं आणि सर्वांना वाढायचं काम सुरू केलं. तर मी वाढत होते आणि काकू मला काढून वगैरे देत होत्या सामान आणि सर्व
सर्वांना मी इथं जेवण करायला बसवून दिलं. सर्वांचे जेवणं चालू आहेत आणि शचीचंही जेवण चालू होतं. शचीची आजी शचीला भरवत होती आणि पंगतमध्ये शचीचं छान प्रकारे आता जेवण चालू आहे. तर सर्व पुरुष मंडळींची जेवणं झाली. त्यानंतर आम्ही महिला मंडळी सर्वजण आता जेवण करायला बसलेलो आहेत. गप्पा गोष्टी करत आमची ही जेवणं चांगलीच रमत गेली. कारण पुरुष मंडळी तरी लवकर फास्टमध्ये जेवण करतात आणि निघून जातात, पण महिलांचं कसं गप्पा गोष्टी करत चांगलीच जेवणात रंगत असतात. तर रंगत पंगत करत आमची आता पंगत रंगलेली आहे आणि थोड्याच वेळात आम्ही ही जेवणं आवरतं घेतलं. कारण भाऊबीजेचा जो कार्यक्रम होता तो बाकीच होता करायचा आणि उद्या मलाही गावाला जायचं होतं. सोबतच मोठ्या आत्या आहेत त्यांनाही जायचं होतं. दादा ताई यांचंही शाळेमध्ये गेट टुगेदरचा कार्यक्रम होता उद्या. त्या कारणानं त्यांनाही आज लवकर निघून जायचं होतं, म्हणून तेही जायसाठी घाई करत होते. म्हणून लवकरच आम्ही जेवणं आवर्ती घेतलेत आणि आत्ता मी आलेली घरी आले आणि ताई मी बघा काही अशा प्रकारे आम्ही दोघीजणी रेडी झालो आणि थोडेफार फोटो व्हिडिओ आणि गप्पा गोष्टी आमच्या चालू होत्या. तो त्यांचं ओरडणं सुरू झालं, चला मुलींनो काय टाईमपास करतात, चला आणि आम्ही आता काकूकडे पोचलो आहेत. तर इथंच छान प्रकारांचा भाऊबीजेचा कार्यक्रम चालू आहे. आम्ही सर्व लहान मोठे बहीण भाऊ सर्व इथे एकत्र जमलेले आहोत आणि सर्वजणांची आता भाऊबीज चालू आहे. दरवेळेस आम्ही लहानांपासून मोठ्यापर्यंत सुरुवात करत असतो, पण यावेळेस जो भाऊ असला हजर त्यालाच बहिणींनी ओवाळण्याचं काम केलेलं आहे. आधी मोठा तो तर मग मधातच लहान, मग परत मोठा लहान असंच तसं जो असला त्याच्या हिशोबाने आम्ही इथं सर्वांची ओवाळणी केली. पण सर्वांचे काही जे व्हिडिओ वगैरे होते ते माझ्याकडे घेणे झाले नाही आहेत, त्यामुळे मी काही फोटो वगैरेच्या क्लिप आहेत तर त्या मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. भाऊबीजेचा कार्यक्रम छान प्रकारे पार पडला. त्यानंतर सर्वांनी ग्रुपने फोटो काढले, काही बहिणींनी, काही बहीण भावांनी, काही भाऊ, काही पूर्ण फॅमिली, काही पूर्ण जे आम्ही जेवढेही पाहुणे वगैरे होते ते सर्व, काही बच्चा पार्टी असे सर्वांचे ग्रुपचे स्पेशल असे सर्वांनी फोटो काढले. सर्वांचे फोटो वगैरे काढणे झाले. त्यानंतर हे सर्व आवरण्यातच 10-10:30 वाजले होते. मग त्यांचं सुरू झालं, चला आम्हाला घाई आहे, आम्ही जातो आम्हाला ते सकाळीच जायचं आहे. म्हणून त्या घाई गडबड करत निघाल्यात. त्यांनी थोडाफार शचीचा लाड वगैरे केला, सर्वांना बाय केलं आणि ताई आणि दादा आणि आत्या सर्व निघून गेलेत. मल्हार सक्षम मुलंही निघून गेलेत, पण बाकी मुलं बाकी होते, म्हणजेच की पिऊ वगैरे, आराध्या वगैरे हे सर्व मुलं जे होते ते बाकी होते. आणि सर्वांचं सुरू झालं की आम्हाला फटाके फोडायचे आहेत. पिऊ गेले घरी पळत आणि घेऊन आलेत फटाके आणि सर्वांचे फटाके फोडणं सुरू झालेत. पण मलाही घाई होती, कारण माझी बॅग वगैरे पॅक करायचं सर्वच बाकी होतं. म्हणून मी फटाक्यांमध्ये सहभाग न घेता मी आले घरी आणि मी घरी आल्यानंतर बॅग वगैरे पॅक करायला सुरुवात केली. चला तर मंडळी, आजचा व्हिडिओ इथंच संपवते. आशा करते हा व्हिडिओ तुम्हा सर्वांना आवडला असेल. चला तर मग पुन्हा भेटते तुमच्यासोबत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.